तर गाईज नव्हे आपली झोपलेलीच आहे. जसं की तुम्हाला दुपारची वेळ आहे आणि मला काम करण्याचा एवढा कंटाळा आला ना. जेवण वगैरे बनवून झाले, खाऊन पण झालेलं आहे. सो आता काम करायची वेळ आलेली आहे आणि नव्या लहान असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की ते पसारा करते. ठीक आहे, आता बघा किती शांत झोपलेली आहे. आणि हा बघा आमच्या घरचा पसारा. आमच्या नव्याने किती सामान इकडे तिकडे पलटी करून ठेवलेलं आहे. तर आता आपल्याला सगळं साफसफाई करायची आहे. ओके, आणि आपण ती करूया, बट हळूहळू करूया. कसं करायचं ते बघूया. किचन तेवढं मेस नाही झालेलं आहे, कारण की किचनवरचं तर आवरून घेतलेलंच आहे आपण. ठीक आहे, भांडी पण जास्त नाही आहे, मी घासून घेतलेली वरचे जे आहे ते. एक तर फक्त आपलं मिक्सरचं भांडं आहे, एक ताट आहे, ते हे मी जेवलेली आहे. तर ते मी घासलं नाही आहे, कारण की माझा असा विचार चालू होता की सगळं काम आवरल्यानंतरच आपण हे सगळं करूया. मग काय आता विचार करायचा, काम तर करायचं आहे ना, मग लागूया आपल्या कामाला. हे आमच्या नव्याचं आहे बघा, स्विमिंग टब आहे. तर त्याच्यात काय केलं तुम्हाला माहीत आहे का? हे बघा सुकलेली कपडे. आणि मागचा तुम्ही माझा शॉर्ट व्हिडिओ बघितलाच असेल, जेव्हा आमच्या घरात पाणी झालेलं बरोबर. तर हे बघा हे सामान टाकलेलं आहे तिथे, कारण की पाणी सगळं आम्ही डीमार्टचा किराणा भरलेला होता. आणि भरल्यानंतर त्या थैल्या मी अशाच ठेवलेल्या होत्या. ठीक आहे, तर बेडरूममध्ये थैले ठेवून दिलेले होते. आणि आम्ही गेलेलो माहिती आहे, जसं की प्रकट दिन होता स्वामीचा, आम्ही तिकडे गेलेलो होतो. आणि पाणी आलेलं, मेसेजही आलेलं व्हॉट्सअपला की पाणी सोडण्यात आलेलं आहे म्हणून. पण कसं आहे ना, आमच्याकडे पाणी यायला खूप लेट होतं. म्हणजे स्पेशल आमच्या फ्लॅटला पाणी येतच नाही लवकर. ठीक आहे, रात्रीचं, सकाळचं येतं, रात्रीचं. इव्हन आमचा जो 6th फ्लोअर आहे त्याच्यावरती टोटल 6 रूम आहेत. ठीक आहे, 6 रूमपैकी 6 रूममधून जर बघायला गेला तर 4 रूममध्ये बरोबर पाणी येतं, 2 रूममध्ये थोडा प्रॉब्लेम होतो. पण आमच्याकडे तर नेहमीचाच प्रॉब्लेम आहे. ओके, सो त्या दिवशी पाणी आलं, हा मेसेजही आला की पाणी सोडण्यात आलं आहे. बट मी असं विचार केला की सोड कुठे पाणी येतं आपल्याकडे, शेवटचे 5 किंवा 10 मिनटं पाणी येतं, मग काही गरजच नाही ना आपल्याला बोलण्याची की बघायची आलं असेल म्हणून. मला वाटलं नसेल आलं पाणी, आम्ही मस्त एन्जॉय करतो आहे तिकडे मठामध्ये जाऊन. ओके, मठात गेलो, आमची चिवची मस्ती, नव्याची मस्ती चालू होती. चिव लक्षात ह्याच्यासाठी आलं कारण की काल माहिती आहे तुम्हाला मी माझ्या घरी होती. माझी बहिणीची मुलगी जी आहे चिव, तर तिचं नाव चिव आहे. ओके, तर चिव तिला बोलावं लागतं ना सारखं तिकडे गेल्यानंतर. ऐकलं नाही किंवा कोणतं काम असेल कशाहीसाठी. ठीक आहे, तर चिव येतं म्हणून तोंडात आता चिवला. ओके, नव्याच्या जागी. आणि हे कन्फ्युजन नेहमी होत राहतं, नव्याला बोलायचं असेल तर चिव होतं, चिवला बोलायचं असेल नव्या होतं. सो असं तुमच्याकडे असं होत असेल ना, कदाचित. नसेल होत तरी सांगा, होत असेल तरी सांगा. ठीक आहे, हां, तर पुढे होतो आपण. हां, आम्ही मठात गेलेलो. तर आमची नव्याची फार मस्ती, म्हणजे नव्याला तुम्ही बघाल ना, ती जशी दिसते ना तशी आहे नाही. ठीक आहे, एवढी मस्ती करते ना ती. तुम्ही जर तिला बघितलात ना पूर्ण दिवस तर तुम्हाला कळेल की हे एक म्हण आहे ना, हाथी के खाने वाले दात अलग होते और दिखाने वाले अलग. सेम लाईक आमची नव्या आहे. ठीक आहे, ती अशी खूप छान आहे, म्हणजे ऐकणार वगैरे सगळं करणार, पण तिला मोकळी जागा मिळाली तर नव्या नाही राहत. ठीक आहे, ती एक मस्तीखोर मुलगी बनून जाते. सो मठात गेले, तिकडे देखील तिचं तसंच चालू होतं, टाईमपास. इकडे तिकडे खूप मस्ती चालू होती तिची. त्याच्यानंतर ना तिथे जिथे जेवणाची व्यवस्था केलेली महाप्रसादाची, ठीक आहे, ती केलेली होती. चिव बघितलं परत प्रॉब्लेम. हां, ती केलेली होती इथे. आमची नव्या ना अंगणवाडीला पाठवतो आम्ही तिला कधी. ठीक आहे, तर अंगणवाडीच्या बाहेर असं गार्डन आहे, म्हणजे मठ आहे, मठच्या बाजूला गार्डन आहे आणि गार्डनच्या आतमध्येच एक मंदिर आहे. मंदिरात तिचे अंगणवाडी असते. तर ती अंगणवाडीच्या इथे आम्ही गेलो, म्हणजे त्या गार्डनमध्ये गेलो. आणि झालं काय ना, लहान मुलांना गार्डन दिसलं म्हणजे संपला विषय तिथेच. ठीक आहे, तर बाकीचे सगळे मोठी मुलं होती. सॉरी. तर त्या मोठ्या मुलांमध्ये बघितलं तिने त्यांना की स्लायडिंग वगैरे मस्त उतरतायत वगैरे त्याच्यावरनं, तर तिलाही जायचं होतं. मग आता आम्ही आलो जेवायला. आता आम्ही दोघंच, नवरा बायको आणि आमची नव्या. मग नव्याचे पप्पा बोलले मी तिला घेऊन जातो, खेळून देतो, तुझं तू जेवून घे. आता जेवण म्हणजे काय असं प्रॉपर पोट भरून जेवण करणं असं नसतं ना, थोडंफार खावं लागतं, राईट. म्हणजे आम्ही थोडंफार घेतलेलं. मी थोडंसं भात खाल्ला आणि मी पटकन नव्याच्या पप्पाला कॉल केला की माझं झालं आहे आणि तुम्ही येऊन जेवून जा. सो मग मी तिला उचललं,
ती ऐकायला रेडीच नाही, तिला तिकडेच जायचं होतं. पण मी किती फिरणार ना. माझं तसं सिझरियन झालेलं आहे, तेव्हापासून ना माझ्या कमरेचा खूप त्रास होतो मला. ठीक आहे, तुम्हालाही होत असेल तर प्लीज सांगा, आणि काय केला तुम्ही त्याच्यावर उपाय मला तेही सांगा. ठीक आहे, कारण का मला खूप त्रास होतो त्याचा. तर मी तिला घेऊन नाही फिरत जास्त. ठीक आहे, मी जेवढं होईल तेवढं तिला थोडंफार बसवण्याचा किंवा एका जागेवरती खेळण्याचा प्रयत्न करते. मग मी तिला तिकडनं उचललं आणि गेले अंगणवाडीमध्ये, कारण अंगणवाडीमध्ये मंदिर आहे, स्वामींचे फोटो पण लावलेला होता. तर अंगणवाडी ओपन होते त्या दिवशी रात्रीच्या 11 वाजता. ठीक आहे, 11 वाजता अंगणवाडीत गेलो आम्ही, आणि तिथे 2-3 मुलं ऑलरेडी खेळत होती. 2 बायका होत्या, एका बाईचे 2 मुलं होते, एका बाईची 1 मुलगी होती, आणि जे मंदिर वगैरे सांभाळतात ना ते काका पण होते. घेऊन गेली नव्याला तिथे. मी मस्तपैकी सोप्यावर बसली, नव्या खेळते आपली, कारण तिची ओळखीची जागा ना, ती तिथे अंगणवाडीमध्ये जाते, तिला माहिती आहे कुठे काय आहे. मग ती मस्त खेळली, खूप चांगली खेळली, आणि मग तिकडनं आली. नाही, तिकडनं आलो नाही, मग तिने सू केला. ठीक आहे, आणि मी पण नव्हतं घातलं तिला. मग सू केल्यानंतर मी म्हटलं चल जाऊ दे, घरी जाऊया, आमचं घर जवळच ना मठापासून. मग मी निघाली तिकडनं. निघाल्यानंतर मी नव्याच्या पप्पाला सांगितलं मी पुढे जाते, तर ते म्हणाले माझं झालं, मी पण येतोच 5 मिनिटात. आम्ही आलो पुढे, आणि सरप्राईज, मी लिफ्ट उघडली, बाहेर निघाली, लॉक खोलायला गेली, लॉक खोलला, आणि दुसरा दरवाजा आतला जो आहे, कारण आमचा सेफ्टी डोर आहे ना, तो खोलला. मग दुसरा आतला दरवाजा ओपन केला. बघता तर काय मस्त घरात स्विमिंग पूल छान असा. आमची नव्या बघून तर मम्मा पायी पायी म्हणजे पाणी. ठीक आहे, तर आमची नव्या पाणी बघून खूप आनंद, पण पाणी झाले हे पण तिला टेन्शन होतं. ठीक आहे, मग आता मी काय करू, माझं तर डोकंच खराब झालं. म्हटलं पाण्याचा मेसेज आलेला, एकच बिल्डिंगचं अंतर होता, येऊन एकदा बघून गेले असतं तर काय बिघडलं असतं. ते बोलतात ना स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेणं, सेम करून टाकलं मी. आता काय मज्जा. ठीक आहे, मग तेवढा तिचा पप्पा पण आला, नव्याचा पप्पा आल्यानंतर मला बोलले कसं काय झालं, कोणी केलं, नळ बंद नव्हतं केलं. आता झालं काय ना, ह्याच्या मागे पण एक स्टोरी. सकाळी पाणी गेलं 10 वाजता, 10:15 मी परत ओपन केला नळ, कारण माझी भांडी घासायची राहिलेली. मी म्हटलं एकदा चालू करून बघूया नळाला. मी नळ चालू केला आणि बघितलं तर पाणी आलेलं होतं. मशीन पण लावलेली होती कपड्यासाठी. ठीक आहे, मग आम्ही कॉक चालू केला टाकीचा, कारण टाकीत पाणी भरलं गेलं पाहिजे, कारण टाकीतनं पाणी मशीनमध्ये टाकत होतं म्हणून. मग ते कॉक चालू केलेलं, आणि माझी भांडी धुवून घेतली. मी पटपट धुवून घेतली भांडी, कारण की पाणी फास्ट असतं म्हणून मला पटकन होतं करायला. भांडी झाली करून माझी, आणि तो कॉक बंद करायचा राहिला गेला, आणि पाणी गेलं. तर अशी ही अवस्था झालेली सकाळची, आणि दिवसभरमध्ये आम्ही तर बघितलंच नाही, कारण कॉककडे कोण जाणार ना, पाणी नाही आहे तर. ठीक आहे, मग घरी आलेलो तेव्हा वाजलेले 11:15, आणि हे पाणी सगळीकडे. ठीक आहे, सगळं पाणी बघून गादी तर अशी फ्लोट होत होती. आमची जी हॉलमध्ये पसरवलेली होती गादी, ती फ्लोट होत होती. आता त्या फ्लोट होणाऱ्या गादीला काय करायचं. आता मग पटकन ती गादी उचलली, बाजूला भिंतीवरती टाकून आलो. त्याच्यानंतर नव्या, मी आणि तिचे पप्पा आम्ही पाणी काढायला लागलो. तुम्ही बघितलं असेल तो पण व्हिडिओ, नव्या कशी पाणी काढत होती, पाणी जे घरामध्ये झालेलं. ठीक आहे, पाणी काढलं सर्व. काढून झाल्यानंतर नव्याच्या पप्पाने पुसून काढलं, स्वच्छ केलं, कारण की पूर्ण सुक्कं करणं मला जमणार नाही, कारण मला नाही होत करण्यासाठी. ठीक आहे, जेवढं जमलं तेवढं केलं, आणि मग मी नवीला घेऊन बसली. तिच्या पप्पाने सगळं सुक्कं केलं. नवीन गादी खाटावरची काढली, कारण बेडवरती आमच्या 2 गाद्या होत्या, एक हॉलमध्ये ठेवलेली होती, एक बेडवरती होती. तर बेडवरची गादी काढली आणि ती टाकली इथे आमच्या हॉलमध्ये, आणि मग आम्ही रात्री झोपलो. आणि जे डीमार्टचं सामान होतं बोलली ना तुम्हाला थैल्यामध्ये, तर ते सामान आम्ही टाकलं नव्याच्या बाथटबमध्ये. तर ते तसं सुकतं आहे त्याच्यामध्ये अजूनही. ठीक आहे, आता ते सेट करून पण ठेवायचं आहेच. तर मग आता करूया आपण कामं. ठीक आहे, झाडू मारायचं आहे, पोछा मारायचा आहे, त्याच्यानंतर थोडी कपडे घडी करायचे आहेत. भाजी बनवली आहे मी आज, पालक पनीर बनवलं छान असं. ठीक आहे, तो छोटा ब्लॉग तर मी टाकणार आहे. ठीक आहे, शॉर्ट्समध्ये. तर भात बनवलेला आहे, चपात्या बनवायच्या आहेत. थोड्या वेळात नव्याला उठवेल, तिला पनीर पराठा बनवून देईल खाण्यासाठी. आता झोपली, तिला झोपून देऊ आपण. ठीक आहे, कारण ती थोडी लेट झोपली आहे. तिची झोप झाली म्हणजे कसं तीही फ्री असणार ना. तर चला काम करायला लागूया. तर हे बघा, झाडून वगैरे आवरायला घेतलं घर. पसारा खूप झालेला होता, जो तुम्हाला मी दाखवलेला चालू, तर तो सगळं आवरून घेत आहे. पसारा आवरून, नव्याचे शूज, सगळ्याचे बॉटल, माझा प्रोटीनचे सगळं घेतलं आवरून. तिचा बाथटब हे वरती ठेवला, आणि झाडू घेतला झाडून काढायला.
हळूहळू कारण फॅन चालूच होता. आता बंद केला, म्हटलं नको, झाडून घेतल्यानंतर मग फॅन चालू करते नव्यासाठी, कारण गरम पण खूप होत आहे ना, मग लगेचच ती हलते जर हवा नाही लागली तर तिला. ठीक आहे, त्याच्यामुळे मग बंद केलेलं होतं तो फॅन तर, आणि झाडून घेतलं व्यवस्थित. झाडून घेऊन पोछा मारायलाही घेतलं, कारण की घर स्वच्छ करायचंच होतं ना. असं काही झाडू पोछा दोन्ही केल्यानंतरच स्वच्छ होणार घर. मग काय हळूहळू माझी कामं चालू होती. तिथं का झाडू मारायला घेतला ना, खरोखर कचरा एवढा मध्ये असतो ना, हळूहळू काढावा लागतो तो, असं आहे. मग काय झाडून झालं माझं, पोछा घेतला मी. याच्यानेच पोछा मारते, मॉपनेच, कारण कसं आहे ना, आता मी मारायला घेतलं ना, खाली वाकून गुडघ्यांचे तर वाटच लागते. हो, आत्ताच्या सगळ्यामध्ये गुडघ्यांचे त्रास मला आधी नव्हतं, पण आधी तसं मी केलं पण नाही मम्मीच्या घरी जास्त करून. पण कसं आहे ना, तो डिलेवरी झाल्यापासून ना, सिझर झालं ना माझं, आणि मला गुडघ्यांचा, कमरेचा हा त्रास खूप व्हायला लागला. तर मी प्रेग्नंट होती ना, तेव्हापासूनच मी पोछा जो मारायचा आहे ना, तो वाकून न मारता मी असंच मारायचे. आणि हा कसा ना, मॉप जो आहे चांगला पसरत नाही इकडे तिकडे, मग त्याला पाय देऊन मारावा लागला, म्हणजे पाय त्याच्यावरती ठेवून हातात पकडून मग त्याला पुसून घ्यावं लागतं, असं करावं लागतं. तर मग काय तेच चालू होतं, पोछा वगैरे करून घ्या, स्वच्छ घर करायचं, पोछा मारायचा, झाडू मारायचा, भांडी घासायची आणि किचन साफ करायचं. हेच कामं आहेत आपल्याला, नाही तरी हो ना. आणि तेच चालू होतं. खरं सांगा, घर स्वच्छ झाल्यानंतर किती बरं वाटतं आपल्याला हे बघायला, आहे ना.